झावळ्याच्या रविवारी बायबल सांगतं येशू ख्रिस्त गाढवावर बसून त्याने यरुशलेममध्ये प्रवेश केला. आणि म्हणून हा होली सप्ताह जो आहे, शेवटचा सप्ताह जो आहे, होली वीक जे आहे, याची सुरुवात रविवारने होते आणि या रविवारला झावळ्याचा रविवार म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही पाहतो जसा रविवार जातो, रविवारचं टोटल शिक्षण मी आपल्याला रविवार एवढं दिलं की आपल्याला बंद करावं म्हणावं लागलं, इतकं आपल्याला मिळालेलं. ठीक आहे, म्हणून मी परत तिकडे रिपीटकडे जाणार नाही, अन्यथा परत म्हणता रिपीट सुरू झालं. आणि म्हणून गाढवाबद्दल मी आपल्याला शिकवलं, झावळ्याबद्दल आपण बोलले असते तर तेही शिकवलं असतं, राहून गेलं कारण आपण थांबा म्हणले होते. आणि परंतु झावळ्याचं शिक्षण होतं, होसांनाचं शिक्षण होतं, धोंड्यांचं शिक्षण होतं, लोकांचं शिक्षण होतं, गाढवाच्या प्रकाराचं शिक्षण होतं ना. हे सगळं शिक्षण हे झावळ्याच्या रविवारी होतं. आणि त्याच्यानंतर येतो सोमवार. आणि आम्ही या सोमवारकडे जर पाहिलं तर सोमवार जो आहे आम्ही पाहतो, सोमवारच्या दिवशी त्याने यरुशलेमच्या मंदिरात प्रवेश केला आणि तिथं जाऊन ते जे मंदिर आहे त्याला स्वच्छ केलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या मंदिरामध्ये जे कबूतर विकणारे होते, जे जनावरं विकणारे होते, ज्यांच्याकडे चौरंगे होते, ते सगळे त्यांनी उधळून दिले आणि त्यांना म्हटलं माझ्या बापाचं घर तुम्ही लुटारूंची गुहा केली काय. आणि याच्याबद्दल जे डिटेल आहेत मी कालच आपल्या यूट्यूबला टाकलेले आहेत, टोटल त्याच्यावर मेसेज आहे. 7 दिवसाचं महत्त्व, त्याच्यातले डिटेल, सगळ्या भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या तर ते तुम्ही यूट्यूबवर चेक करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. मी रिपीट करणार नाही. बरं, पुढे जाऊ आपण. मग आपण मंगळवारकडे येतो. मंगळवार जो होता आम्ही पाहतो की हा मंगळवार जो आहे येशूला भूक लागली आणि कशाची, फळाची भूक लागली. हा मंगळवार म्हणून ओळखला जातो. या मंगळवारला फिग ट्री पण म्हणतात. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्याला फळ मिळालेलं नाही आहे. हिरवगार झाड आहे परंतु त्याच्यावर फळ नाही आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोकांचं दर्शक होतं की त्याने ते धार्मिकता तर खूप दाखवायचे, लोकांवर प्रभाव खूप पाडायचे, वचनं खूप बोलायचे, पण फळ द्यायची वेळ जर आली तर ते वचनं त्यांच्या जीवनात नव्हते. आणि आम्ही पाहतो की ते देवापासून दूर गेलेले होते, ओठाने सन्मान करायचे, हृदयापासून देवापासून दूर होते. आणि इस्रायल लोकांचं ते अंजिराचं झाड दर्शक होतं. आणि फक्त इस्रायल लोकांसाठी ते नव्हतं, तर जो कोणी प्रभूमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये बाकीच्या जर गोष्टी आहेत आणि प्रभूसाठी फळ नाही आहे तर त्याही झाडाला तीच दशा होणार आहे, त्याही झाडाला तसाच शाप मिळणार आहे. निरुपयोगी दास काही कामाचे नाही. फळ न देणारा जो फाटा आहे बायबल सांगतो तो तोडून टाकणार आहे आणि त्याला जाळून टाकणार आहे. ही झाली मंगळवारची घटना. आता आपण बुधवारकडे येतो. आज आम्ही बुधवारच्या प्रार्थनेमध्ये आहोत. आज या ठिकाणी आपण विशिष्ट प्रकारच्या प्रार्थनेसाठी जमलेलो आहोत. आणि या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये हा जो बुधवारचा दिवस आहे आम्ही पाहतो या बुधवारला होली वेनसडे अशा प्रकारचं म्हणतात. या बुधवारला पवित्र बुधवार, धरून दिलेला गोष्टींच्या कटस्थानाचा बुधवार किंवा फितुरीचा बुधवार असं देखील म्हणतात. आणि या दिवशी नेमकं काय झालं इतिहासामध्ये, का बरं याला होली बुधवार म्हणतात, का बरं याला होली वेनसडे म्हणतात. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य आहेत, ज्यांना प्रभू येशूने नाव घेऊन बोलवलं होतं, ज्यांना अधिकार दिले होते. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय तुम्ही वाचा, मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय तुम्ही वाचा, 16वा अध्याय तुम्ही वाचा, तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने यांना अधिकार दिले होते. आणि अधिकार होते भूत काढण्याचे, अधिकार होते आजारांना बरं करण्याचे, अधिकार होते मेलेल्यांना जिवंत करण्याचे, अधिकार होते स्वार्थ गाजवण्याचे. आणि यांना अशा गोष्टींना अधिकार दिले होते हे असंभव ज्या गोष्टी आहेत, अशक्य ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जाऊन शक्य करत होते. यांच्याद्वारे देव अद्भुत गोष्टी करत होता. आणि त्या 12 शिष्यांना नावाने त्याने बोलवलं होतं. याच्यामध्ये 12 शिष्यांमध्ये पेत्र होता, योहान होता, याकोब होता, याच्यामध्ये नाथानिएल होता, फिलिप होता, याच्यामध्ये असे अनेक शिष्य होते, जब्दीचे पुत्र होते. आणि यामध्ये यहुदा इस्करियोत देखील होता. आजच्या या दिवशी 2000 वर्षापूर्वी आम्ही पाहतो की या यहुदा इस्करियोतच्या मनामध्ये लालच आलेली आहे. हा जो यहुदा इस्करियोत आहे याच्या मनामध्ये मोह सुटलेला आहे. आणि याने काय केलं, शास्त्र आम्हाला सांगतं की हा फुटला. याने आपल्या प्रभूबरोबर, आपल्या धन्याबरोबर गद्दारी केली. याच्यामध्ये शैतान शिरला या दिवशी. आणि हा येशूपासून गपचूप कुठेतरी निघून गेला आणि जाऊन महायाजकाला भेटला. आणि त्या महायाजकाला जाऊन म्हणतो की मी तुम्हाला येशूला धरून देतो, मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला कुठं भेटल आणि मी त्याचं चुंबन घेईल. आणि ज्याचं मी चुंबन घेईल तोच तुम्ही येशू समजा. कल्पना करा, हे 12च्या 12 सारखे दिसायचे हो. हे 12च्या 12 एवढे सेम झाले होते. प्रभू त्यांचा होता आणि ते प्रभूचे होते. म्हणून या यहुदाला सांगावं लागलं की तुम्ही या, मी दाखवतो तो कोणता आहे, ओळख करून देतो कोणता आहे. किती साम्य त्याच्यामध्ये होतं. बर, त्यानंतर हे त्याला म्हणतात ही तर आमच्यासाठी गुड न्यूज आहे, घर का भेदी लंकाड आहे.
आम्हाला काय करायची गरज पडली नाही. त्याच्यातलाच एक जण फुटला. ही फूट जी आहे ना येशू ख्रिस्ताच्या टीममधून आहे. फूट जी आहे ना येशू ख्रिस्ताच्या काळापासून आहे. आणि फितुरी, गद्दारी या गोष्टी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या टीममधूनच पाहायला मिळतात. आणि इतकंच नाही, तो म्हणतो की तुम्ही मला काय देणार, तर ते म्हणतात आम्ही तुला 30 रुपये देऊ, 30 नाण्याचे शिक्के देऊ. आणि त्या 30 रुपयाच्या लालचे पोटी, 30 रुपये सोपे नव्हते, आजही सोपे नाही आहेत. जर आज 30 रुपयाला चांगली किंमत आहे तर कल्पना करा 2000 वर्षापूर्वी 30 रुपयाला किती किंमत असेल. आजचा रुपया जो आहे हा आम्ही पाहतो की का विशिष्ट धातूचा आहे, परंतु त्या काळचा जो रुपया होता तो चांदीचा असायचा. आणि अजून काही धातू त्यात असतील, फार मौल्यवान असायचा. हे 30 रुपये त्याला मिळाले आणि ह्या 30 रुपयापायी त्याने येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा प्लॅन केला, डिसिजन घेतला. आणि तो संधी पाहू लागला की कधी धरून द्यायचंय. आणि म्हणून पूर्वीच्या काळी जे होली वीक आहे त्यामध्ये हा बुधवार ॲड करण्यात आला नव्हता. ते या बुधवाराला बाजूला ठेवत होते. त्यांचं मत याला होली बुधवार कसा म्हणायचा, याच्यामध्ये तर गद्दारी झालेली आहे, याच्यामध्ये तो फितुरी झालेली आहे. आणि तरीसुद्धा आम्ही पाहतो या फितुरीमधून, या गद्दारीमधून, या चुकीच्या गोष्टींमधून देवाचं फार मोठं काम झालेलं आहे. मी संदेशाच्या पुढच्या भागात आपल्याला सांगणार आहे. यहूदा हा जो आहे, हा यहूदा याच्यावर पहिल्यापासून राजकीय प्रभाव होता. असं सांगतात की हा यहूदा बरब्बा बरोबर असायचा. कोण बरब्बा? येशूला क्रुसावर द्या आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा. हा जो बरब्बा होता, हा बरब्बा एका चळवळीचा भाग होता. आणि ही जी चळवळ होती रोमन गव्हर्नमेंटच्या विरुद्ध होती. आणि हे लुटारू टाईप होते, हे जे होते हे दरोडेखोरा टाईप होते. आणि यांचा हा प्रयत्न होता की रोमन जे राजवट आहे, रोमन जे गव्हर्नमेंट आहे ते आम्हाला मान्य नाही, ते निघून गेलं पाहिजे. आणि त्या टीममध्ये किंवा त्याच्याबरोबर यहूदा होता असं पण काही जे अभ्यासक आहेत ते म्हणतात. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं हा जो यहूदा होता बायबल सांगतात चोर होता. ज्यावेळेस एका स्त्रीने योहानाच्या शुभवर्तमानात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या पायावर तिने त्या ठिकाणी जवळजवळ 300 रुपयाचं तेल, जटामासीचं तेल ओतलं आणि आपल्या केसाने ती त्याचे पाय साफ करायला लागली. हा यहूदा कुरकुर करायला लागला. कुरकुर करणारे, गडबड करणारे, डिस्टर्ब करणारे, लक्षात घ्या हे यहूदा स्पिरिट असतात. आणि आम्ही पाहतो की हा काय बोलायला लागला, एवढं महाग तेल नाश का केला, खालीच तर गेलं ना, आपण गोरगरिबाला दिलं असतं. आणि येशू त्याला त्या ठिकाणी म्हणतो की गोरगरीब तुमच्या संग कायमचे, पण तुम्ही लवकरच पित्याकडे जाणार आहे किंवा माझी जाण्याची वेळ आलेली आहे. आणि हिने सर्वात चांगली गोष्ट केलेली आहे. आणि हे यहूदा त्याला गरिबाची काळजी म्हणून नाही, त्याला खूप समाजसेवा करायची होती म्हणून नाही, तर तो चोर होता असं बायबल सांगतात. त्याजवळ एक डब्बी होती. तो त्या जे पैसे येशू ख्रिस्तासाठी किंवा मिनिस्ट्रीसाठी लोक द्यायचे, जे येशू ख्रिस्त मिनिस्ट्रीसाठी वापरायचा, त्याचा खजिनदारच हा यहूदा होता. आणि हातातून पैसे चोरायचा असं बायबल सांगतं. आणि म्हणून लक्षात घ्या यांनी का येशूला विकायचा डिसिजन घेतला, का गद्दारी केली, किंवा काय या सगळ्या गोष्टी हा करतो. याला मोह आलेला आहे, याला त्या ठिकाणी अभिलाष आलेला आहे. आणि हा त्या मोहाला बळी पडलेला आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं की तो जर जन्माला नसता तर किती बरं झालं असतं. तो म्हणजे कोण? हा यहूदा. येशू ख्रिस्त म्हणतो जर तो जन्मालाच आला नसता तर कितीतरी वेळा बरं झालं असतं. इतकंच नाही, मला आपल्याला पुढची गोष्ट सांगू द्या की येशू ख्रिस्ताने याचे पाय, यांनी हा जो धोका देणार आहे, हा जो गद्दारी करणार आहे, येशूला माहिती नव्हतं का? येशूला कळलं नसेल का हा याचकाकडे गेलाय, महायाचकाकडं याने सौदा केलाय? अरे जर तो त्या उंबराच्या झाडाखाली बसलेल्या नथीन्याला ओळखू शकतो, आता नथली म्हणतो तुम्हाला कसं काय कळलं? तो जर ज्या माणसाच्या घरी येशू जेवायला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी स्त्री येऊन त्याच्या पायाला त्याला अभिषेक करते आणि तो मनात म्हणतो की हा जर खरंच कोणी मोठा माणूस आहे, देव आहे, तर याला कळलं असती बाई कोण आहे. आणि लगेच ते ओळखून येशू ख्रिस्ताला उत्तर देतो. हेच लोक येशू ख्रिस्ताकडे एका बाईला घेऊन येतात दगडमार करणाऱ्या. येशू त्यांच्या मनातलं ओळखतो. येशू अनेकांच्या मनातलं ओळखत होता आणि त्यानुसार तो लोकांना उत्तर द्यायचा. त्याला यहूदाचं कळलं नसेल की यहूदा कुठं गेलाय, काय करतोय, त्याला सगळं कळत होतं. तरी देखील येशूने या गद्दाराचे पाय धुतले. तरी देखील येशू ख्रिस्ताने या फुटेराचे पाय धुतले, त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याला मित्र म्हटलं. पहा, शत्रूला देखील आमचा प्रभू मित्र म्हणणार आहे. आणि आम्ही पाहतो इतकंच नाही, याच्याही पुढे जाऊन मला आपल्याला सांगू द्या. यहूदा ज्यावेळेस आला, येशूने त्याला चुंबन घेऊ दिलं. येशूला माहिती आहे याच्या सैतान घुसलेला आहे. जेव्हा पाय धुतय आणि भोजन घेते तो म्हणतो तुमच्यातले एकाच सैतान घुसलाय. हा प्रत्येक जण म्हणतो तो कोण आहे? जो गद्दारी करणार आहे. एकमेकाला विचारता येऊन म्हणतो प्रभू मी तो आहे का? तो म्हणतो हो तूच तो आहे. आणि आम्ही पाहतो जसं येशूला धरायला येशू चुंबन घ्यायला आला. आणि तुम्ही कल्पना करा, जर तुम्हाला माहिती की कोणतरी तुमचा जीव घ्यायला उठलेला आहे, तुम्हाला संपवलं उठलेला आहे, तुम्ही थडाड कानाखाली वाजवले असते. कारण आलाय आणि हाच तो आहे.
परंतु येशूने त्याला येऊ दिलं, मुखा घेऊ दिला आणि त्याला म्हटलं, मित्रा काय करायचं ना, जे करण्यासाठी आला ते कर. आणि आम्ही पाहतो या सगळ्या गोष्टी या मंगळवारमध्ये, या सगळ्या गोष्टी आजच्या या दिवसामध्ये 2000 वर्षापूर्वीचे याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि म्हणून हा जो दिवस आहे याची आठवण केली जाते यहूदाची फितुरी म्हणून. या दिवसाची आठवण केली जाते यहूदाने दिलेला दगा आणि विश्वासघात म्हणून. आणि या दिवसाची आठवण केली जाते की शत्रूवर देखील, धोक्याबाजांवर देखील आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल देखील येशूचं मन तुटत आहे. येशू त्यांच्याही पाय धुत आहे, त्यांच्याहीसाठी रडून प्रार्थना करत आहे आणि त्यांच्याबद्दल देखील त्याला त्या ठिकाणी कीव येत आहे. आणि येशू म्हणतो की तो जर जन्माला नसता तर किती बरं झालं असतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं महत्त्वाची गोष्ट या होली बुधवारची, या होली वेनसडेची, या बुधवारमध्ये आम्ही पाहतो की हा जो यहूदा आहे, ज्याने शत्रूचा रोल प्ले केला, ज्याने व्हिलनचा रोल प्ले केला, ज्याने फुटेराचा रोल प्ले केला, परंतु ज्यावेळेस आम्ही एखादा पिक्चर पाहतो किंवा एखादा पिक्चर आम्हाला माहिती आहे, एखादा पिक्चर जर खूप चालला, त्या पिक्चरचं खूप नाव झालं, तर त्या पिक्चरमधला हिरो नाही चालत, हिरो बरोबर व्हिलन पण चालतो. त्या पिक्चरला, एखाद्या पिक्चरला जर खूप मार्केट आलं, एखादा पिक्चर जर खूप हिट झाला, तर त्यामध्ये असलेल्या हिरोमुळे तर तो हिट होतोच होतो, पण त्यामध्ये असलेल्या व्हिलनमुळे देखील तो हिट होत असतो. काही पिक्चर तर कधी कधी असे की एक वेळेस हिरोला कमी त्यामध्ये लोक हे करतात, काय म्हणतात त्याला, क्रेडिट देतात, व्हिलनला जास्त क्रेडिट देऊन बसतात. आणि म्हणून व्हिलन पण महत्त्वाचा होता. आणि येशू ख्रिस्तासाठी, त्याच्या सेवेतल्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी, येशू ख्रिस्ताच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी व्हिलन म्हणून हा यहूदा रोल पार पाडत आहे. कल्पना करा, जर यहूदाने फितुरी केली नसती, यहूदाने जर त्या ठिकाणी धोका दिला नसता, यहूदाने जर तो रोल प्ले पार पाडला नसता, तर येशू ख्रिस्ताला धरलं नसतं. जर येशू ख्रिस्ताला धरलं नसतं तर येशू ख्रिस्त जो आहे तो वधस्तंभावर गेला नसता. जर येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला नसता तर येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापासाठी मेला नसता. आणि जर येशू मेला नसता तर येशू आपल्याला जीवन देण्यासाठी परत उठला नसता. आणि जर येशू उठला नसता तर तो स्वर्गात गेला नसता. आणि जर तो स्वर्गात गेला नसता तर आपल्याला गेला परत आला नसता. यहूदाने जी पितुरी केली, यहूदाने जी गद्दारी केली, पहा आमचा देव शत्रूंचा देखील उपयोग करणार आहे. आमचा देव शत्रू करतो एका कारणाने, देव करतो त्याच्या विशिष्ट कारणासाठी. शत्रू एका मार्गाने येतो, देव त्याला 7 मार्गाने पाठवून देतो. यहूदा एक करायला गेला आणि आम्ही पाहतो त्या यहूदाच्या करण्याद्वारे येशू ख्रिस्त त्याच्या ध्येयापर्यंत गेलेला आहे. जर गल्ल्यात आला नसता तर दावीद कधीच प्रमोट झाला नसता. आमेन. परमेश्वर ज्याला त्याला योग्य परिस्थितीमध्ये प्रमोट करतो. जर सिंह आले नसते, जर या दानिएलाच्या बरोबर असणाऱ्या जळखुकड्या लोकांनी दानिएला सिंहाच्या गुहेत टाकलं नसतं तर ते तिघं कधीच सिंहाने खाल्ले नसते आणि दानिएल कधीच वर गेला नसता. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक एरियामध्ये देवबाप पुण्य योजना करून ठेवतो आणि तो शत्रूंचा देखील उपयोग करत असतो. आणि म्हणून या बुधवारला सुरुवातीला जरी या होली वीकमध्ये ॲड करत नव्हते, पण जेव्हा मंडळीच्या लक्षात आलं की यहूदाने केलंय ते चुकीचं आहे, परंतु त्या चुकीमुळं किंवा त्याने केलेल्या गोष्टीमुळं चांगल्या पण गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या येशूच्या मरणाला धरून होत्या, पुनरुत्थानाला धरून होत्या, तारणाला धरून होत्या, आपल्या सर्वांच्या आशेला धरून होत्या. आणि म्हणून मग या बुधवारला नंतर ॲड केलं गेलं आणि याही दिवशी मंडळी एकत्र यायला लागली आणि होली वेनसडे म्हणून याही दिवसाची सुरुवात झाली. आणि मग आम्ही पाहतो की हाही दिवस होली वीकमध्ये ॲड झालेला आहे. या बुधवारच्या दिवशी आम्ही पाहतो की परमेश्वराने आपला एकुलता एक जो पुत्र आहे, जो या जगात मेन कारणासाठी पाठवला होता, त्याला धरण्याची पूर्तता या दिवशी आम्ही पाहतो. आणि येशूला दिलेला धोका, येशूची झालेली फसवणूक आणि आम्ही पाहतो येशूच्या बद्दल झालेली फितुरी, ही गोष्ट देखील या बुधवारच्या दिवसामध्ये आम्ही पाहतो. आणि मग उद्या गुरुवारचं महत्त्व जे आहे ते देखील आपण उद्या पाहणार आहोत. उद्या गुरुवारचं जे महत्त्व आहे आपण त्याबद्दल आणखीन डिटेल पाहूया आणि आणखीन डिटेल जाऊया. पाय धुण्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, वलांडण सणाबद्दल उद्या आपण चर्चा करणार आहोत, त्याची थोडी हिस्ट्री आपण पाहणार आहोत, त्याचं महत्त्व आपण पाहणार आहोत. आणि त्याचा देखील उद्याचा जो गुरुवार आहे, मोंदी गुरुवार, याची हिस्ट्री उद्या या ठिकाणी आपण बरोबर 6:30 वाजता चर्च चालू होईल आणि उद्याच्या भक्तीमध्ये पाहणार आहोत. परमेश्वर आजच्या या होली वेनसडेच्या निमित्ताने आपण जे या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आलेले आहात, आपण जे या मंदिरामध्ये आराधना करण्यासाठी आलेले आहात, माझी आपल्यासाठी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आपल्यावर देव अशी कृपा करो, आपल्यावर देव अशी दया करो की या यहूदासारखी परिस्थिती आपल्या कोणावर येऊ नये. कारण बायबल सांगतं पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. इतकंच नाही, शास्त्र सांगतं की आम्हाला मरेपर्यंत विश्वासू राहायचं आहे. इतकंच नाही, शास्त्र सांगतं की शेवटच्या काळी प्रीती थंडावेल. अनेक लोक पैशाच्या मागं लागतील, अनेक लोक संसाराच्या मागं लागतील, अनेक लोक लेकराबाळाच्या मागं लागतील, अनेक लोक जगाच्या मागं लागतील आणि त्यांच्यातला आत्मिकता निघून जाईल. यहूदाने फसवायला पाहिजे होतं का? यहूदाने धोका द्यायला पाहिजे होतं का? यहूदाने 5 भाकरी वारताने पाहिल्या होत्या. यहूदाने मेलेला 3 दिवसाचा मुर्दा बाहेर आलेला पाहिला होता.
यहूदाने भूत काढलेले पाहिले होते, यहूदाने स्वतः हे सगळं केलं होतं. आणि हा यहूदा असा निघाला, हा यहूदा असा बनला. कोणावर कोणती वेळ येईल, कोणात काय घुसेल, कोणत्या वेळेस कोण बदलेल, कोण काय होईल आम्हाला काही माहिती नाही. आणि आम्हाला प्रभूच्या दयेची गरज आहे, आम्हाला प्रभूच्या कृपेची गरज आहे, आम्हाला प्रार्थनेत वाढण्याची गरज आहे, आम्हाला त्याच्या सानिध्यात वाढण्याची गरज आहे. आणि प्रिय बहिणींनो आणि भावांनो, त्यासाठी आम्हाला प्रभूच्या हाताची गरज आहे. तुम्ही पहा, शास्त्र आम्हाला सांगतं की हे सगळं झाल्यानंतर यहूदाच्या लक्षात आलं की मी निष्पाप जीवाला उगाच धरून दिलं. उशीर झाला होता, वेळ निघून गेली होती, सगळं काही संपलं होतं. आणि शेवटी या यहूदाला आत्महत्या करावी लागली. हो, 12 शिष्यातला एक जण आत्महत्या करतोय फाशी घेऊन. याच्यापेक्षा दुःखदायक पीडादायक गोष्ट ठरेल का? याच्यापेक्षा काही खालची गोष्ट ठरेल का? आज जरी लिटरली काही लोक आत्महत्येच्या रोलमध्ये नाहीत, पण आत्मिक जीवनात त्यांनी स्वतःला संपवून टाकलेलं आहे. आत्मिक जीवनामध्ये त्यांना काही नको आहे. ना प्रार्थना पाहिजे, ना वचन पाहिजे, ना आराधना पाहिजे, ना नाईट प्रेयर पाहिजे, ना सर्मन पाहिजे, ना संदेश पाहिजे, ना संगती पाहिजे, ना सुधारणा पाहिजे. त्या आत्मिक जीवनात पूर्णपणे समूळ नष्ट झालेले आहेत. आणि वेळ निघून गेल्यानंतर कुठलीच संधी नसते. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि प्रभूचे आभार मानतो की प्रभू आपल्या बरोबर आहे. त्याने आतापर्यंत आपल्याला सांभाळलेला आहे, तो आपली काळजी घेत आलेला आहे आणि त्यानेच आज आपल्याला या मंदिरामध्ये जमा केलेला आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.